कळसुली परिसरातील तिसकवाडी येथे माकडांच्या वाढत्या धुमाकूळामुळे नारळ बागायतदार शेतकरी मोठ्या संकटात सापडलेत। गेल्या 2 ते 3 वर्षांपासून झाडांवरील एकही नारळ शेतकऱ्यांच्या हाती लागत नसल्याचा दावा ग्रामस्थांनी केलाय। वन विभागाने तातडीने कारवाई करावी अशी मागणीही करण्यात येते। कळसुली येथील तिसकवाडीमध्ये माकडांच्या उपद्रवाने नारळ बागायतदारांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे। दिवाकर दळवी, गोपाळ मटकर यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या बागांमधील सर्व नारळ माकडे फस्त करत असल्याने गेल्या 2 ते 3 वर्षांपासून उत्पादन पूर्णपणे बंद झाले आहे। अवघी 10 ते 12 घरे असलेल्या तिसकवाडीत सुमारे 200 नारळाची झाडे आहेत। मात्र माकडांच्या वाढत्या वावरामुळे बागायतदारांना लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे। मी दिवाकर वाकुरे दळवी, कळसुली तिसकवाडी रहिवासी आहे। माझे माकडं ही तुमची एवढी आहेत, ते माकडांनी काही धुमाकूळ घातलेला आहे। केळीची पानं पण ठेवत नाही, माड आहे, आंबे आहेत, आंबा पण नाही। मी 3 वर्ष हल्ली 3 वर्षे मला एकही नारळ मिळालं नाही। मी 3 वर्षाच्या पूर्वी नारळाचं तेल पण काढत होतो, नारळ मुंबईला पण देत होतो मुलांना, सुके नारळ। पण आता या 3 वर्षात अजिबात काही नाही। तर त्या माकडांची तुम्ही काहीतरी व्यवस्था करा आणि आमका याच्यातून वाचवा। माकडांचा त्रास केवळ बागांपुरता मर्यादित नसून कौलारू घरांवर उड्या मारून कौले काढणे, घरात घुसून अन्नधान्याची नासाडी करणे असे प्रकारही वाढले आहेत। पावसाळ्यात छपरांची गळती होत असल्याने ग्रामस्थांवर अतिरिक्त आर्थिक भारी पडत आहे। कौलावर नाचतात, सारखं गळत असतं। कोणी बिने फुटलेले तुम्हाला दाखवतो, पाहिजे तर फोटो काढून घेऊन जावा। आता पावसात लावले ते परत, म्हणजे पुन्हा आम्हाला ते कोणे आणि हे लावावे लागतात। त्या माकडांची तुम्ही व्यवस्था करा ही तुमच्याकडे विनंती आहे आमची, हात जोडून। सध्या बाजारात नारळाला चांगला दर मिळत असला तरी उत्पादनच नसल्याने शेतकऱ्यांना त्यांचा कोणताही लाभ मिळत नाही। वाढता देखभाल खर्च, महागाई आणि माकडांचा उपद्रव यामुळे बागायतदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत। शेतकऱ्यांचे नुकसान लक्षात घेऊन लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न शासन दरबारी मांडावा आणि वनविभागाने तातडीने पाहणी करून माकडांच्या बंदोबस्तासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी तिसकवाडीतील शेतकरी आणि ग्रामस्थांनी केली आहे। वरची पाऊस होतो तर पावसाळ्यात ही माकडं कौलं काढतात आणि घरात पण येतात आणि जेवण केलेलं असलं, घरी कोण नसलं तर ते कोप पण घेऊन जातात उकलून। मग आम्ही खायचं काय? शिजलेलं तरी खायला आम्हाला द्या तुम्ही। हां, एवढीच विनंती आहे तुम्हाला। त्या वाडीत आता इथे 10-12 घरं आहेत, त्यांचे मिळून 200च्या वर नारळ आहेत। कलमाचे आंबे आहेत, 20-25 कलमं आहेत। माझी स्वतःची 25 आंबे हे माड आहेत। आंबे 8-9 आंबे आहेत माझे कलमं। यावर्षी अजिबात, हे 2-3 वर्ष अजिबात आम्हाला काय मिळालं नाही। तरी त्याची व्यवस्था करा, हात जोडून तुम्हाला विनंती करतो आम्ही। विराज गोसावी, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, सिंधुदुर्ग।